नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. बाहेर प्रवासात जाताना सोबत घेऊन जाऊ शकतो किंवा घरात लहान मुलं जर असतील त्यांच्यासाठी हा तुम्ही पदार्थ नक्की बनवू शकतात. तर इथे मी एका बाउलमध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी रवा घातलाय, त्यानंतर 2 बटाटे मी छान बॉईल करून घेतलेले आहेत. आता हे बॉईल बटाटे साल काढून आपल्याला अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायचे आहेत. शक्यतोवर बटाटे किसूनच घाला. त्यानंतर हे सगळे बटाटे किसून झाले. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर, त्यानंतर ओवा घालत आहे. हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घालत आहे. यामुळे ओवाचा स्वाद अगदी छान येतो. त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा ओरेगनो, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घातले आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता सगळ्यात शेवटी इथे मी लसूण घेतलेला आहे. हा लसूण मी किसणीने अशा पद्धतीने किसून घेत आहे. तुम्हाला जर आलं लसूणची पेस्ट घ्यायची असेल तरीसुद्धा चालेल किंवा ठेचून लसूण घातला तरीसुद्धा चालेल. आता हे सगळे मसाले, पीठ हे छान हाताने असं मिक्स करून घ्यायचे. मीठ, मसाले आणि पीठ अगदी छान मिक्स होईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, असा मध्यम आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता थोडंसं तेल लावून घेत आहे. तेल लावून मळून घेतल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकतायत पीठ आपलं छान भिजलं गेलेलं आहे. थोडंसं हाताने मळून घेतल्यानंतर इथे मी असे गोळे तयार करून घेत आहे. सगळ्या पिठाचे मी इथे गोळे तयार करून घेत आहे, म्हणजे आपल्याला लाटायला सोपं होईल. आता इथे पोळपाट घेतलं, त्यावरती एक गोळा घेतला आणि तो आता मी लाटून घेत आहे. पीठ न लावताच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे, कारण की आपण याला तेल लावलं आहे, त्यामुळे याला काही पिठाची गरज भासत नाही. अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. त्यानंतर हे बघा इतकी जाडी अशी पाहिजे. आता इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे. पिझ्झा कटरने आपल्याला साईडच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला मधून अशा पद्धतीने चौकोनी कट करून घ्यायचा आहे आणि मधून परत त्याला असं कट करून घ्यायचं, म्हणजे हा मस्त असा त्रिकोणी शेप तयार होतो. मुलांना कधी कधी शेपसुद्धा वेगवेगळे असले ते खायला मजा येते. तर अशा पद्धतीने हे मी प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवलं. पुन्हा इथे मी एक दुसरा गोळा घेतला आणि अशा पद्धतीने मी लाटून घेतला. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय आपल्याला खूप पातळ लाटायचं नाही, थोडं जाडच ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी एक ग्लास घेतला आहे. ग्लासच्या आकाराने इथे मी पुऱ्या करून घेत आहे. पुऱ्यांचा आकार अगदी गोल यावा यासाठी इथे मी ग्लास वापरला आहे. तुम्ही झाकण किंवा वाटी याचा वापर करू शकतात. आता सगळेच मी अशा पद्धतीने पुऱ्या आणि थोडेसे त्रिकोणी आकारात कट करून घेते. सगळ्या लाटून झाल्यानंतर गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं. तेल छान तापल्यानंतर इथे मी सुरुवातीला स्नॅक तळून घेत आहे. तर तुम्ही बघू शकताय की तेलात टाकल्याबरोबर ते अगदी टम्म फुगायला लागतात आणि जेव्हा आपण हे पुरी किंवा स्नॅक्स तेलात टाकतो तेव्हा तेल अगदी जास्त गरम नसावं. हे बघा अशा पद्धतीने सगळे मी इथे तळून घेत आहे. त्यानंतर आता आपण पुऱ्यासुद्धा तयार केलेल्या आहेत. इथे मी तुम्हाला पुरीसुद्धा दाखवते. अगदी छान अशी टम्म फुगते. हे बघा आता दुसऱ्या बाजूने पलटलं की अगदी छान ही पुरी अशी टम्म फुगून येणार आहे. दोन्ही बाजूने आपल्याला छान तळून घ्यायची आहे. इथे मस्त ही बटाटा मसाला पुरी तयार झालेली आहे. अगदी चवीला छान लागते आणि प्रवासात सुद्धा 2 ते 3 दिवस आरामात राहते. तर बघा अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहे. तर इथे मी प्लेटसुद्धा सर्व करून घेत आहे. मुलांना मधल्या वेळेत देण्यासाठी किंवा प्रवासात मुलं असतील तर त्यांच्यासाठी घेऊन जाण्यासाठी सुद्धा अगदी छान असा पर्याय आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला आतून पण दाखवते. अगदी छान असं पोकळ हे तयार झालेले आहेत. पुऱ्या असो किंवा ते स्नॅक्स असो अगदी छान असे तयार झालेले आहेत. आणि रेसिपी आवडली तर इतरांसोबत नक्की शेअर करा. चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.